नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठू माऊली कोपॉर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅक आषाढी वारीच्या या विशेष विठू माऊली या कार्यक्रमात मी मनश्री पाठक तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सदा जगाच्या कारणी चंदाना परी घसला, अरे सोतामध्ये त्याला देव दिसला दिसला. देव कुठे तुझ्या बुबुया मझार, देव कुठे कुठे आभा याच्या आरपार. पंढरीची वारी तुम्हाला गाभाऱ्यातल्या विठ्ठला आधी तुमच्या स्वतःतल्या विठ्ठलाला भेटवते. ही पंढरीची वारी आभाळा पलीकडल्या आणि स्वतःच्या डोळ्यातला देव देखील दाखवते. बघूयात. रिंगण सोहळा नाचे वारकरी, माऊली बसे अश्वावरी. असा सुखी सोहळा स्वर्गी नाही असं म्हणत डोळ्यांचं पारणं फेडणारा अंबाजोगाईतला भव्य अश्वरिंगण सोहळा याची देही याची डोळा वारकऱ्यांना अनुभवता आलाय. संत श्रेष्ठ नरसी, नामदेव आणि गंगाखेड येथील संत जनाबाई या गुरु शिष्याचं नातं असलेल्या संतांच्या पालख्यांच्या एकत्रीकरणातून अश्वरिंगण पार पडलंय. मागच्या 14 वर्षांपासून हा अश्वरिंगण सोहळा अंबाजोगाई संयोजन समितीकडून आयोजित करण्यात येतोय. मेंढ्या धावल्या रिंगणी, पाय घडा धोतराच्या, झाला गजर हरिनामाचा. श्री संत तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत काटेवाडीत मेंढ्यांच्या रिंगणानं केलं जातं. काटेवाडीतलं मेंढ्यांचं हे रिंगण संत तुकाराम महाराज यांच्या वारीतलं आणि पालखी सोहळ्यातलं अनोखं वैशिष्ट्य म्हणता येईल. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. समाजातल्या दांभिकतेवर रोख ठोक आसूड ओढणारे तुकोबा हे समाज सुधारणेचा परिपाठ. त्याच तुकोबांच्या पालखीचे भोई आजचे राज्यकर्ते झालेत. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. बारामती ते काटेवाडी अजित पवारांनी पायी वारी केली आहे. यावेळी अजित पवार यांनी तुकोबारायांच्या रथाचं सारथ्यही केलंय. सोबत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांच्या जेवण्यासाठी पोळ्याही लाटल्यात. बारामती पासून काटेवाडी पर्यंत लिमटेक पर्यंत चालत आलो. नंतर त्या पालखी ज्या रथात असते त्या सगळ्यांनी विनंती केली की बाबा तुम्ही आता लिमटेक टू काटेवाडी पालखी बरोबर चला, म्हणून पालखी बरोबर मी आलो. अतिशय उत्साहामध्ये सगळीकडंच देहूवरून पालखी निघाल्यापासून संत तुकाराम महाराजांची आणि माऊलीची पालखी आळंदीवरून निघाल्यापासून प्रचंड उत्साह वारकऱ्यांच्या मध्ये पाहायला मिळतोय. खरं तर जो विठ्ठल रात्रंदिवस ध्यानी मनी वसलेला आहे त्याला डोळ्यांसमोर पाहण्याचं सुख वारकऱ्यांनी नेमकं काय वर्णावं. मात्र आता अगदी 24 तास डोळ्यांसमोर वारकऱ्यांना विठू माऊलीच दिसणार आहे. आषाढी वारी निमित्त आजपासूनच विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलंय. वारीत चालत येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभपणे आपल्या विठ्ठलाला भेटता यावं याकरता रात्रंदिवस आपला लाडका विठुराया कमरेवर हात ठेवून उभा असणार आहे. आता एवढ्या लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या भक्तांना भेटायचं म्हणजे विठ्ठलाला थकवा नाही का येणार. त्यामुळे विठ्ठलावर भाबडी भक्ती करणाऱ्या या भक्तांनी विठ्ठल मूर्तीच्या पाठीशी चक्क कापसाची गादीही ठेवली आहे आणि पांडुरंगाच्या विश्रांतीसाठी शयन कक्षातला पलंगही बाहेर काढलाय.
आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की आजपासून देवाचे नित्योपचार वगळता पूर्ण राजोपचार वगैरे बंद करण्यात आलेले आहेत. आज देवाची सकाळची नित्यपूजा झाली तर देवाला कुठलेही राजोपचार आजपासून करण्यात येणार नाहीत. जवळपास आषाढी यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी विठ्ठलाचं 24 तास दर्शन आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण बघू शकतो की विठ्ठलाला खरं तर थकवा येऊ नये म्हणून विठ्ठलाच्या पाठीमागं लोड देखील लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर परंपरेनुसार विठ्ठलाचा शयनघरातील पलंग देखील आज काढण्यात आलेला आहे. एकंदरीत आजची सकाळची जी पूजा आहे लोड लावण्याची ती मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांच्या हस्ते खरं तर आजची पूजा करण्यात आलेली आहे आणि विठ्ठलाला लोड लावलेला आहे जेणेकरून विठ्ठल भगवान हा 24 तास आता 25 तारखेपर्यंत असाच उभा राहणार असल्याने देवाला थकवा येऊ नये हा यामागचा हेतू असतो. आज जर नैवेद्य बघितलं देवाला थकवा येऊ नये म्हणून लिंबू पाण्याचा नैवेद्य देखील आजपासून देवाला दिला जातो. एकूणच आजपासून VIP असेल ऑनलाईन असेल हे सगळे दर्शन आजपासून बंद करण्यात आलेले आहेत आणि पहाटेपासून आजच्या तारखेपासून ते 25 जुलैपर्यंत विठ्ठलाचं 24 तास दर्शन आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपल्या लाडक्या विठुरायाप्रती असणारी भक्तांची ही भाबडी भक्ती. मंडळी हो, जर तुम्ही आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9च्या LED व्हॅनला भेट दिली नसेल तर नक्की द्या, कारण TV9च्या उपक्रमातून वारकऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी ही LED व्हॅन तुमच्या सोबत आहे. शिवाय या LED व्हॅनमधून अत्यावश्यक वस्तूंचंही वाटप केलं जात आहे. TV9 मराठीकडून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना ज्यूट बॅग आणि छत्री दिली जाते. तसंच पितांबरीकडून विठ्ठल उपासना अगरबत्ती ही देखील भेट म्हणून देण्यात येते. या माऊली माझ्या सोबत आहेत तेव्हा TV9च्या वतीनं त्यांना ही एक छोटीशी भेट त्यांनी ती स्वीकारावी. आता स्लोगन आपला आहे, काळजी तुमची हित महाराष्ट्राचं. पंढरीचा विठ्ठल सखा पाहिला उभा कसा राहिला विटेवर उभा कसा राहिला विटेवर उभा कसा राहिला. विविध वेशभूषा करता करता ऊन वारा पाऊस कशाची तमा न ओळखता ही माऊली पुढे जाते. TV9च्या वतीने एक छोटीशी भेट आहे. त्या TV9चं वाक्य आहे, काळजी तुमची हित महाराष्ट्राचं. बोला पंढरीनाथ भगवान की जय. विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची. वा सुंदर. इनरव्हील कराड आणि त्यांची जे गाडी ब्रँच त्याच्या या सगळ्या सदस्य आहेत. पितांबरी सगळे घरी वापरतो आपण. पितांबरी आमच्या कंपनीनं एक नवीन उदबत्ती आणले यंदा, पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्ती. तर ही तुमच्या इनरव्हीलच्या या सगळ्या ग्रुपला आम्ही भेट देणार आहे. माऊली धा विठ्ठलाला प्रसन्न करूया. तुळशीच्या सुगंधाने युक्त पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्तीने TV9च्या वतीनं आपणा सर्वांना ही सुंदरशी भेट. बोला पंढरीनाथ भगवान की. तर घरी असताना तुम्ही TV9 हे चॅनल बघतातच, मात्र वारीत असाल तरी सुद्धा TV9च्या LEDला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तर पंढरीची वारी हा फक्त एक धार्मिक सोहळा उरलेला नाहीये. ही वारी अध्यात्मासोबतच सामाजिक समतेची, शिक्षणाची आणि जनजागृतीची सुद्धा ठरते. यंदाच्या वारीत श्री संत सद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्यासमोर श्री छत्रपती हायस्कूलच्या मुलींनी लेझिम खेळातून साक्षरतेचा संदेश दिलाय. साक्षरतेच्या या संदेशासोबतच विठ्ठल नामाची ही शाळा रोज अशीच भरत राहणार आहे. तुर्तास मात्र घेतोय एक छोटासा विसावा. बघत रहा TV9 मराठी. राम कृष्ण हरी.